रावणजी, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। नवनाथ बन आपल्या सोबत आहेत, भाजपचे माध्यम प्रमुख आहेत। नवनाथजी, काय नेमकं घडतंय? अशा प्रकारे कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदे सोडता एकही मंत्री हजर राहत नाही आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक सुरू होते। काय नेमकं घडतंय? अमोलजी, काही लोकांची नाराजी असली तरी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे दोघेही शीर्षस्थ नेते बसून ही सगळी नाराजी दूर केली जाईल। राहिला प्रश्न कल्याण डोंबिवलीमध्ये जो प्रवेश झालाय, तर तुम्हाला आठवत असेल याच्या आधी एकनाथजी शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांना जाहीरपणे पक्षप्रवेश दिला होता। त्याच्यानंतर शिंदे साहेबांचे काही लोक भारतीय जनता पार्टीकडे आलेले आहेत। काही ठिकाणी स्थानिक पातळीवर आम्ही महायुती म्हणून लढू शकत नाही, अशा ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांचा आहे, परंतु आम्ही त्याबद्दल एकमेकांवर टीका टिप्पणी करणार नाही, हे देखील याआधी स्पष्ट केलेलं आहे। आता एकनाथजी शिंदे यांचे काही मंत्री नाराज असतील, मला वाटत नाहीत की ते या सगळ्या प्रकरणावरून नाराज असतील, तरी देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे एकमेकांच्या सोबत बसून हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील। आम्ही महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणूनच लढणार आहोत आणि जास्तीत जास्त जागा, जास्तीत जास्त महापालिका महायुती म्हणून विजय मिळवायचा हा आमचा मानस आहे। मुंबई महापालिकेत देखील महायुतीचा आम्हाला झेंडा फडकवायचा आहे, परंतु स्थानिक पातळीवर काही मतभेद असतील तर ते निश्चितपणे आम्ही दूर करू। नवनाथजी, ज्या प्रकारे सध्या विशेषतः पालकमंत्री पदापासून हा संघर्ष ज्या कोकणामध्ये सुरू आहे, रायगडमध्ये सुरू आहे आणि त्यानंतर नाशिकमध्ये सुरू होता, तोच संघर्ष आता कॅरी फॉरवर्ड होताना पण दिसतो आहे। म्हणजे ज्या प्रकारे जर कोकणात रायगडमध्ये जर आपण बघितलं तर 10 पैकी एखादा अपवाद सोडला तर सगळीकडे शिंदेंची शिवसेना वेगळी लढते आहे आणि भाजप आणि तटकरे किंवा राष्ट्रवादी एकत्र येताना दिसत आहेत। नाशिकमध्ये पण असंच चित्र दिसतंय। ह्याचा हा परिणाम असू शकतो? स्थानिक पातळीवर प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते की ही निवडणूक लढायची। ही निवडणूक नेत्यांची नाही, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याची इच्छा असते की वॉर्डमध्ये आपला प्रतिनिधी निवडून यावा, आपल्याला तिकिटाची संधी मिळावी। त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह असतो की जास्तीत जास्त जागा आपल्या पदरामध्ये पाडाव्या। तसंच शिंदे गटातही त्यांचा आग्रह असतो की जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्यात। त्यामुळं बऱ्याच वेळेला स्थानिक पातळीवर युती होत नाही, तरीही आम्ही मैत्रीपूर्ण लढत करतोय। आम्ही कुठेही एकमेकांवर टीका करत नाही आणि शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील, कधीही एकमेकांवर त्यांनी टीका केली नाही। आता देखील हा प्रश्न तात्पुरता आहे। देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे एकमेकांसोबत बसून हा प्रश्न निश्चितपणे सोडतील। स्थानिक पातळीवर आमचे काही ठिकाणी वेगवेगळे लढू आम्ही, कारण प्रत्येक कार्यकर्त्यांना पक्ष वाढवायचा आहे। प्रत्येक नेत्यांना वाटतं की आपल्या 4 कार्यकर्त्यांना संधी मिळावी, त्यामुळं कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय घ्यावे लागतात। परंतु महाराष्ट्रात राज्य म्हणून आम्ही महायुतीला सोबत आहोत। एकमेकांना सोबत घेऊन महाराष्ट्राचं भलं कशात आहे हे देवेंद्रजींना आणि एकनाथजींना माहित आहे, त्यामुळं कुठेही असे मतभेद होणार नाहीत। आणि या बैठकीतनं आता आपल्या माहितीसाठी दोन्ही नेत्यांच्या बैठका सुरू आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथजी हे दोघेही बसलेले आहेत, बैठक घेत आहेत। या बैठकीनंतर आपल्याला निश्चितपणे एक आनंदाची बातमी मिळेल आणि हे जे मतभेद आहेत ते दूर होतील। नवनाथजी, आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी वैभव देखील आहेत, ते तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितात। वैभव। नवनाथ, ज्या वेळेला एकनाथ शिंदे नाराज झाले होते त्यावेळेला जुन्या शिवसेनेत काय घडलं हे आपण सर्वांनी पाहिलं आहे, पण आता एकनाथ शिंदे जर नाराज झाले तर त्यांची मनधरणी करण्यासाठी काही ऑप्शन आपण ठेवलेले आहेत का? कारण का थेट कॅबिनेटला न जाण्याचा निर्णय म्हणजे हा एक प्रकारचा इशाराच म्हणावा लागेल। नवनाथ, यासाठी काय प्लॅन आहे? वैभवजी, एकनाथजी शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत, शिवसेनेचे मोठे नेते आहेत। ते अजिबात नाराज होणार नाहीत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत। आजपर्यंतचा इतिहास आहे की देवेंद्रजींनी कोणालाही नाराज केलेलं नाही। एकनाथजी शिंदे यांचे डोंबिवली प्रकरणामध्ये काही मतभेद असतील तर ते दोघेही चर्चा करून दूर करतील। तुम्ही अजिबात शंका बाळगू नका की या दोन्ही नेत्यांची जी बैठक होईल त्या बैठकीमधून निश्चितपणे मार्ग काढला जाईल। वैभवजी, तुम्हाला प्रकरणात काही मतभेद आहेत? काही दिवसापूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांचा प्रवेश एकनाथजी शिंदे यांनी केला होता। त्यानंतर आज शिवसेनेचे काही नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये आले। त्याच्यामुळं काही ठिकाणी गैरसमज होत असतो। राजकारणामध्ये आपण दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत। भारतीय जनता पार्टी आपला पक्ष वाढवण्याचा काम म्हणजे जशाच तसं उत्तर दिलं जाणार आहे। निश्चितपणे नवनाथ बन आणि वैभव काही वेळासाठी थांबवतो। गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया येते आपल्यापर्यंत। गुलाबराव पाटील काय म्हणतात बघूया। गुलाबराव पाटील काय म्हणालेत बघूया आपण।
मौजूद है गुलाबराव पाटिल, जो शिवसेना के मंत्री हैं, हम उनसे बातचीत करके जान लेंगे। सर, आज ऐसा क्या हुआ जो शिवसेना के मंत्री है वो कैबिनेट में मौजूद नहीं रहे, सिर्फ एकनाथ शिंदे रहे? ये हमारा पार्टी का मीटिंग चल रहा था। पर क्या एकनाथ शिंदे खुद गए, बाकी के मंत्री नहीं गए, कोई नाराजगी है क्या? और तू है का बापा अभी हिंदी बोल वाले कोई नाराजगी है क्या? हाँ? कोई नाराजगी है क्या? नहीं, कोई नाराजगी नहीं है। फिर क्या वजह क्या रही ना जाने की? वजह ऐसी है कि हमारा इलेक्शन का चुनाव का बात चल रहा है, तो हर विभाग से मंत्री लगन थे, तो साहब ने बोला कि आप यहाँ पर अपना डिटेल काम कीजिए, इसलिए हम सब उधर बैठे थे और साहब कैबिनेट में गए थे। सुनने में आ रहा है कि शिवसेना के सभी मंत्री नाराज थे, इसके लिए वो नहीं गए। देखिए, इलेक्शन का मीटिंग होता तो कोई और समय पे कर सकते थे, पर वजह क्या, असली वजह क्या? वैसी कोई बात नहीं है। बहुत बहुत शुक्रिया हमारे साथ बातचीत